नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे पियर टॉक आणि आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक भयावह कथा ज्याचे नाव आहे वाडा. एक जुनाट वाडा होता ज्याच्या भिंतींमध्ये अनेक रहस्य दडली होती. त्या वाड्यामध्ये एक मुलगा राहत होता. तो मुलगा बायका आणि मुलींची लफडी करण्यात मशगूल होता. त्याची जीवनशैली बरीच वेगळी होती आणि तो अनेक वेळा आपल्या खोलीला लॉक लावून दिवसेंदिवस दिसायचा नाही. एक दिवस त्याच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आले की त्याची खोली खूप दिवसांपासून बंद आहे आणि त्यातून एक विचित्र दुर्गंध पसरत आहे. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा उघडला आणि त्यांना एक भीषण दृश्य पाहायला मिळाले. त्या मुलाचा मृतदेह नग्न अवस्थेत बाथरूममध्ये घडी मारून पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये ठेवला होता. या भीषण घटनेमुळे वाड्यात खळबळ उडाली. पोलीस तपासात असे आढळले की तो मुलगा बायकांच्या प्रकरणात फसला होता आणि त्याच्या खुनाच्या संशयावरून अनेकांची विचारणा करण्यात आली. मात्र काही ठोस असे पुरावे सापडले नाही. काही दिवस असेच ओलांडले. त्यानंतर काही दिवसांनी त्या वाड्यामध्ये एक विचित्र घटना घडू लागली. त्या मुलाच्या खोलीबाहेर एक सावली दिसू लागली. ती सावली रात्रीच्या अंधारात अधिक स्पष्ट होत गेली आणि शेजाऱ्यांना भीतीदायक अनुभव येऊ लागले. अनेकांनी त्या सावलीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते, पण कोणीच धाडस करून ती खोली उघडायला जायला तयार नाही. शेवटी एक दिवस पोलिसांना पुन्हा बोलवण्यात आले. त्यांनी खोलीची तपासणी केली, पण त्यांना काहीच सापडले नाही. सावलीचे रहस्य उकलण्यात कोणालाही यश आले नाही आणि त्या वाड्याचे भयास्पद वातावरण जसेचे तसे राहिले. त्या वाड्यांच्या भिंतीमध्ये अद्याप त्या मुलाच्या आत्म्याची सावली फिरते अशीच स्थानिकांची धारणा आहे. त्याचे अनुत्तरित प्रश्न आणि अर्धवट गोष्टी त्याला शांतता मिळवून देत नाही असे लोकांचे म्हणणे आहे. धन्यवाद. आजची आपली कथा कशी वाटली आपल्याला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.